नमस्कार. लेट्स कुक विथ वैशू या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजची रेसिपी आहे रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका. असा चमचमीत डाळ तडका घरी कसा बनवायचा तो आता आपण बघूया. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. ती 2-3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आणि 2 वाटी पाणी टाकायचे आहे. नंतर त्यामध्ये अर्धा चम्मच तेल टाकायचे आहे, अर्धा चम्मच हळद टाकायची आहे आणि 1 चम्मच मीठ टाकून कुकरचे झाकण लावायचे आहे. नंतर मीडियम फ्लेमवरती कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. हे बघा, इथे आपण कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे. आपली डाळ छान शिजली आहे. आता ती आपण पळीने मॅश करून घेऊ. डाळ जास्त बारीक करायची नाही, थोडी थोडी डाळ राहिली पाहिजे, म्हणजे डाळ तडका छान तयार होतो. खायलाही तेवढाच चविष्ट लागतो. इथे आपण डाळ मॅश करून घेतली आहे. नंतर खलबत्त्यामध्ये फोडणीसाठी लसूण आणि आलं टाकायचं आहे आणि ते ठेचून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे फुलल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं जे आलं लसूण होतं ते टाकायचं आहे आणि आलं लसूण छान परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि टोमॅटोही छान मिनिटभर परतून घ्यायचा आहे. हे बघा, इथे आपला टोमॅटो छान परतला आहे. टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये आपण मॅश करून घेतलेली तुरीची डाळ टाकायची आहे. तुरीची डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती डाळीला छान उकळी आणून घ्यायची आहे. आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊ. त्यासाठी फोडणी पॅनमध्ये तेल टाकायचे आहे. 2 काश्मीरी लाल मिरची टाकायची आहे. लाल तिखट आणि सांबर मसाला टाकायचा आहे आणि फोडणी डाळीवर टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे. तडका घातल्यानंतर बघा किती छान दिसते. खायलाही तेवढीच छान लागते. अशी गरमागरम डाळ तुम्ही भातासोबत खाऊ शकता, तसेच फुलका पोळीसोबतही खाऊ शकता. आता वरून कोथिंबीर टाकायची आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही डाळ तडका बनवून बघा. खूप छान आणि टेस्टी लागतो. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. धन्यवाद.